एका गावात एक मुलगा राहत होता. तो खूप त्रासलेला होता, कारण त्याच्या डोक्यात सतत अनियंत्रित विचार येत होते. इच्छा नसतानाही सतत त्याच्या मनात विचार घोळत राहतात. तो काम तर करत असतो, त्याचे हातपाय पण काम करत असतात, पूर्ण बॉडी काम करत असते, पण त्याचा मेंदू नेहमी विचारात हरवलेला राहतो. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा तो सतत विचार करत राहतो. त्याने आपल्या भविष्याविषयी सुद्धा हवेत वाडे बांधायला सुरुवात केली होती. तो अनेकदा हाच विचार करतो की मी एक दिवस हे करेन, मी एक दिवस ते करेन, एके दिवशी मी खूप मोठा माणूस होईन, खूप श्रीमंत माणूस होईन, खूप यशस्वी होईन. तो अनेकदा त्याच्या भविष्याविषयी विचार करत राहतो आणि मोठमोठी स्वप्न पाहतो. तो नेहमी स्वतःला इतरांपेक्षा मोठं झालेलं आणि पुढं गेलेलं पाहतो आणि स्वतःला तो हिरो असल्यासारखं भासवतो आणि तशीच स्वप्न पाहत राहतो. तो जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या महान व्यक्तींना पाहतो किंवा त्यांच्याविषयी काही वाचतो, हुशार लोकांच्या कथा ऐकतो, तेव्हा तो स्वतःला त्या महान व्यक्तींच्या जागी नेऊन ठेवतो. त्याचप्रमाणे तो स्वतः सर्व धाडसी आणि महान गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या कथेच्या नायकाने जे काही केलं आहे तेच तो करत आहे. अनेकदा तो असाच विचार करत राहतो. तो नेहमी विचार करत राहतो की तो एक महान मोठा माणूस आहे आणि त्याच्याकडे खूप सारा पैसा आहे. लोक त्याला खूप मान सन्मान देतात. तो एका सुंदर आणि सभ्य मुलीशी लग्न करेल आणि एक आनंदी जीवन जगेल. तो अनेक वर्षांपासून असाच विचार करत राहतो. त्याला वाटत होतं त्याचं आयुष्य अचानक बदलेल, तो अचानक यशस्वी होईल. पण आजपर्यंत असा एकही चमत्कार घडलेला नाही. किंबहुना वेळ निघून जात असल्याने दिवसेंदिवस त्याची प्रकृती बिघडत चालली होती. आणि हे सर्व फक्त एकाच गोष्टीमुळे झालं होतं, कारण त्याने कोणतंही कार्य केलं नव्हतं. फॉर एक्झाम्पल, त्यानं आपलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोणतं कामच केलं नाही. त्याची स्वप्न मोठी होती आणि त्याच विचारात त्याने भविष्यासाठी खूप मोठ्या मोठ्या योजनाही बनवल्या होत्या, परंतु आपल्या भविष्यासाठी त्याने कधीही ठोस पाऊल उचललेच नाही. त्याची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने कधीही स्वतःला कठोर परिश्रम करण्याची प्रेरणाच दिली नाही. याचा परिणाम असा झाला की तो आता 25 वर्षांनी मोठा झाला, पण त्याचे आजपर्यंत एकही स्वप्न वास्तवात बदलताना त्याने पाहिलं नव्हतं. त्यामुळेच आता त्या व्यक्तीला हे जाणवू लागलं की तो स्वतःच्या मनाने निर्माण केलेल्या विचारांच्या जाळ्यात अडकला आहे, ज्याला तो स्वप्नांच्या, त्याच्या विचारात आणि खऱ्या जगात विचार करून आनंदी ठेवतो. त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी तो कधीही प्रयत्न करत नाही. त्याच्या मनाला माहीत असतं की त्याचं माइंड निरुपयोगी विचारांनी भरलेलं आहे आणि ते रियालिटीमध्ये जगत नाहीये. पण मेहनत करूनही तो त्याची ही सवय सोडू शकत नव्हता. तो त्याच्या विचारांच्या जगात विचारांचा आनंद लुटत होता. पण जेव्हा तो विचारांमधून बाहेर पडायचा, त्याला वास्तव स्थितीची जाणीव व्हायची आणि त्यावर विचार करून पुन्हा दुःखी व्हायचा. हळूहळू त्याची ही सवय ताणतणाव आणि दुःखात बदलत होती. आता तो त्याच्या मित्रांशी आणि कुटुंबाशी फारसा बोलत नव्हता. तो दिवसभर शांत आणि उदास राहू लागला. एक दिवस असाच दुःखी मनाने तो एका झाडाखाली बसला होता. तेव्हा त्याचा एक मित्र त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, मित्रा, एक खूप प्रसिद्ध बौद्ध भिक्षू आपल्या गावी आलेले आहेत. मी तर असं ऐकलं आहे की ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. अगदी आपलं मन आणि मनाच्या शांतीशी संबंधित सर्व समस्या ते सहजतेने समजून घेतात आणि सोडवतात. मला वाटतं तू त्यांना एकदा भेटावंस, ते तुझी समस्या नक्की सोडवतील. हे ऐकून तो व्यक्ती खूप खुश झाला आणि आनंदी होऊन तो त्या बौद्ध भिक्षूंना भेटायला जातो. काही वेळानंतर तो बौद्ध भिक्षूंच्या स्थानाजवळ पोहोचतो. ते बौद्ध भिक्षू एका झाडाखाली ध्यान लावून बसले होते. तो त्यांच्या जवळ जातो आणि त्यांना नमन करून त्यांच्या समोर बसतो आणि आपले प्रॉब्लेम सांगायला सुरुवात करतो. तो म्हणतो, हे महाशय, माझे मन असंख्य विचारांनी भरलेले आहे. माझ्या मनात अनावश्यक विचार नेहमी चालू राहतात. अगदी मी काम करत असताना देखील माझा मेंदू भूतकाळाच्या आणि भविष्यकाळाच्या विचारात हरवलेला राहतो. मी कितीही प्रयत्न केले तरी माझा मेंदू ऐकतच नाही. मला माझे हे अस्वच्छ मन शांत करायचं आहे. मला ते संपूर्णपणे रिकामं करायचं आहे. मला ते बदलायचं आहे. यामध्ये मी आत्तापर्यंत खूप अपयशी ठरलेलो आहे. महोदय, मी तुमच्याकडे खूप आशेने आलो आहे. कृपया मला योग्य मार्गदर्शन करा. मला मार्ग दाखवा. त्याचे संपूर्ण बोलणं ऐकून त्या तरुणाबद्दल ते बौद्ध भिक्षू म्हणाले, जीवन आनंदी होईल
आणि मन शांत तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही करत असलेल्या चुका तुम्ही थांबवाल. आणि तुम्ही काय चुका करत आहात हे आज मी तुला तपशीलवार सांगणार आहे. काळजीपूर्वक ऐक. सगळ्यात पहिली चूक म्हणजे पुरेशी झोप न घेणं. पुरेशी झोप न मिळाल्याने शरीराला आणि मेंदूला खूप हानी होते. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुमची स्मरणशक्ती कमकुवत होते. तणाव, चिडचिड, नेहमी थकल्यासारखं वाटणं यामुळे चेहऱ्यावरील चमक देखील निघून जाते. याशिवाय कमी झोप घेतल्याने आपल्या मेंदूची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची क्षमता देखील कमी होते आणि मेंदूला तुलनात्मक अभ्यास करण्यात अडचण येते. म्हणून पुरेशी झोप महत्त्वाची आहे. दररोज किमान 5 ते 6 तास गाढ झोप घेतली पाहिजे. आपल्या जीवनासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरेशी झोप घ्यायलाच हवी. झोप आपली शारीरिक क्षमता चांगली ठेवते. पुरेशी झोप घेतल्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि जीवनाचा दर्जा उंचवतो. आपल्या दैनंदिन जीवनात झोपेला खूप महत्त्वाचे स्थान आहे, कारण त्यामुळे आपल्याला आराम मिळतो. दिवसभरातील थकवा आणि तणावातून काही कारणास्तव तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. तुमच्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने झोपेची कमतरता तुमची शारीरिक क्षमता कमी करू शकते, कारण झोपेच्या वेळी आपल्या शरीराची दुरुस्ती होत असते. शरीर स्वच्छ होऊन त्याची ऊर्जा पातळी सुधारते. सतत झोप न लागल्यामुळे केवळ जीवनाचा दर्जाच खराब होत नाही तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होऊ लागते. त्यामुळे आजारांचा, रोगांचा धोका वाढतो आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत अपुऱ्या झोपेने मानसिक ताण वाढू शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक ताण आणि चिंता वाढते, ज्याचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो. तुमची निर्णय घेण्याची क्षमता आणि उत्साह दिवसेंदिवस कमी होत जातो. मुले आणि तरुणांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात स्मरणशक्ती खूप महत्त्वाची असते. अपुऱ्या झोपेने त्यांच्या स्मरणशक्तीवर आणि नैतिकतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे त्यांची एज्युकेशनल ग्रोथ थांबू शकते. याशिवाय पुरेशी झोप न घेतल्यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनशैलीवरही परिणाम होतो. तुमचे ध्येय, इच्छा, नातेसंबंधावर देखील परिणाम होतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी झोप महत्त्वाची भूमिका बजावते. आपण आपल्या जीवनाचा दर्जा सुधारू शकतो चांगली आणि गाढ झोप घेऊन. शांत आणि गाढ झोप घेऊन आपण आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकतो. आता दुसरी चूक, ती म्हणजे लक्ष न देणं. अन्नाच्या प्रमाण आणि गुणवत्तेवर लक्ष न देणं. काहीही आणि कितीही खाणं. काही लोकांना गोड, तिखट, मसालेदार, चमचमीत खायची सवय असते. ना गोड आणि जास्त तेलकट पदार्थ खायला आवडतात. लोकांना तर असं वाटतं जर आपण अन्न मर्यादित खाल्लं तर जीवनात राहिलंच काय, आपण जगतोयच कशासाठी. जर कमीच जेवायचं तर मग आयुष्यात मजाच काय आहे. एक व्यक्ती म्हणून आपण या जगात फक्त खाण्यासाठीच आलेलो आहोत का? काही लोकांना तर सतत खायची सवय असते. त्यांना भूक लागली नसतानाही ते जेवण करत असतात. हट्टाने काहीही फक्त पोटात टाकत असतात, जणू ते पोट नसून एक कचरा कुंडीच आहे. काहीही खाल्ल्याने शरीराच्या वजनावरच परिणाम होत नाही तर मानसिक शक्तीवरही वाईट परिणाम होतो. मैदा, तेल, साखर यांपासून बनलेले पदार्थ खाणे मीठ वाढवतं, बरोबरच शरीराचं वाढलेलं वजन रोगांना निमंत्रण देतं आणि त्याचा परिणाम आपल्या भावनांवर आणि विचारांवर होतो. कारण आजारी शरीर माणसाचे मनही आजारी बनवते, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक आजार जडणे सुरू होते. मग व्यक्ती तणाव आणि चिंतेचा बळी होतो. म्हणून व्यक्तींनी आपल्या खाण्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. अन्नाची योग्य मात्रा आणि त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. आता तिसरी चूक आहे अत्याधिक व्यस्त जीवन जगणं. काही लोकांना असं वाटतं की थांबणं निषेध आहे, आयुष्य असंच चालत राहतं, पण ते चूक आहे. आयुष्य कितीही धकाधकीचं असलं तरी तुम्ही थांबा. जर तुम्ही असंच धावत राहिलात तर तुम्हालाच धाप लागेल आणि तुम्हीच पडाल, आणि तुम्ही पडलात तर कधी उठू शकणार नाही. त्यामुळे थोडं थांबा, स्वतःसाठी वेळ काढा. या आयुष्याच्या गजबजात स्वतःला वेळ द्या. तुम्हाला कशामुळे आनंद होतो ते शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणतं काम करण्यात आनंद मिळतो, स्वतःला प्रश्न विचारा आणि स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आणि मग बघा, कोणतंही काम केल्यावर आतून कसं शांत आणि ताजंतवानं वाटतं. त्यामुळे फार कमी वेळात तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळू लागतील. त्याच कामात जर तुम्ही सतत धावत राहिलात तर तुम्ही थकून जाल
जर तुम्ही स्वतःचं निरीक्षण करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक काम करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो, खूप ऊर्जा द्यावी लागते, तुम्हाला कामामध्ये आनंद वाटत नाही. त्यामुळे एवढी धावपळ करायची गरज नाही. माणसामध्ये ही स्पर्धेची भावना लहानपणापासूनच असते. ही भावना त्याच्या आसपासच्या वातावरणामुळे, त्याच्या आईवडिलांकडून, त्याच्या नातेवाईकांकडून त्याला स्पर्धेची सवयच लागलेली असते. पण एवढं धावत राहणं गरजेचं नसतं. शांतपणे जीवन जगू शकतो. शांत आणि स्थिर राहून प्रयत्न केल्यास मोठमोठं यशही संपादन करता येतं. चौथी चूक, आपल्या कोणत्याही वाईट सवयीला ओळखणं आणि तिला आपल्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकणं, जी तुमच्या यशस्वी आयुष्यात सगळ्यात मोठी बाधा आहे. प्रत्येक व्यक्तीची कोणती ना कोणती वाईट सवय असतेच. ती तिला स्वतःला सगळ्यात जास्त नुकसान पोहोचवत असते, जी त्याला पुढे जाऊ देत नाही किंवा ती सवय त्याला मागे ओढते. कारण जेव्हा कोणतीही व्यक्ती पुढे जात नाही तेव्हा वेळेसोबत ती हळूहळू मागे पडत जाते. आता ती सवय कोणतीही असू शकते, जसं काम टाळण्याची सवय, जास्त विचार करण्याची सवय, चिंता करणे किंवा भांडण्याची सवय. अशी एक सवय जी तुम्हाला वाटते सर्वात जास्त नुकसान पोहोचवत आहे. त्या सवयीला कोणत्याही चांगल्या सवयीसोबत बदलण्याचा प्रयत्न करा. हां, सवय बदलणं एवढं पण सोपं नसतं, पण प्रत्येक गोष्ट बदलणं शक्य आहे. आपल्यात जर संकल्प करायची आणि केलेला संकल्प पूर्ण करायची धमक असेल आणि जर तुम्ही कंटिन्युअसली प्रयत्न केले तर तुमची नवीन सवय बनेल आणि जुनी सवय आपोआपच सुटून जाईल. 5वी चूक, गरजेपेक्षा मोठी वचनं देणं किंवा शब्द देणं. हां, वचन हे नक्कीच दिलं पाहिजे, पण आपल्या वचनांचे, आपण दिलेल्या शब्दांचे पक्कपण असलं पाहिजे. शब्द दिल्यानंतर जे लोक ते पूर्ण करतात त्यांना समाजामध्ये एक वेगळी इज्जत मिळते, एक मानसन्मान मिळतो. लोक त्यांना जास्त पसंत करतात. पण आपण कधीही असं वचन किंवा शब्द नाही दिला पाहिजे ज्याला आपण पूर्णच करू शकत नाही किंवा ज्याला पूर्ण करताना आपल्याला संशय असेल. आपल्याला नाही म्हणायला पण जमलं पाहिजे. प्रत्येक वेळेस गरजेचं नाही की आपण दुसऱ्याच्या कामाला होच म्हटलं पाहिजे. दुसऱ्याच्या नजरेत प्रत्येक वेळी चांगलं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं नाही. आपल्याला नाही म्हणायला आलं पाहिजे. जेवढं तुम्ही करू शकता फक्त तेवढंच वचन द्या. कारण जर तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त बाहेर जाऊन कोणाला शब्द द्याल तर तुमचा स्वतःचा दबाव वाढेल, तुम्हाला टेन्शन येईल आणि सोबतच समोरच्याच्या भावना पण तुमच्याशी जोडल्या जातील. आणि जेव्हा तुम्ही ते वचन पूर्ण करू शकणार नाही तेव्हा एकतर तुम्ही स्वतःवरच जास्त दबाव टाकाल किंवा दुसऱ्यांच्या नजरेत वाईट बनून जाल. त्यामुळे तुमच्यात अजून तणाव वाढेल. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढंच करा. त्यानंतर बघा तुम्हाला स्वतःला किती शांत आणि छान वाटतं ते. 6वी चूक, आपल्या स्वतःला दोष देणं, स्वतःला कमजोर समजणं आणि दुसऱ्यांना चांगलं समजणं. जर तुम्हाला स्वतःला कमी समजण्याची सवय असेल, प्रत्येक वेळी तुम्ही जर स्वतःतील कमतरता पाहत असाल, जर तुम्ही स्वतःला आतून कोसत असाल तर तुम्हाला बाहेरच्या कोणत्याही दुसऱ्या दुश्मनाची गरज नाही. हो, कारण तुम्ही एकटेच पास आहात. जर तुम्हाला स्वतःला दोष द्यायची सवय असेल तर या सवयीला आजच सोडून द्या. कारण असं करून तुम्ही तुमच्या जगण्याला नरक करून टाकला आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचे लाड करा, स्वतःला स्वीकारा आणि स्वतःविषयी सकारात्मक विचार करा. जर एखादी चूक पण झाली तरी स्वतःला सांगा की जे काही झालं त्या चुकीची जाणीव तुम्हाला झाली आहे. मी एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या चुकांमधून शिकत आहे आणि पुढे जात आहे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की चुकांमध्ये स्वतःला कोसणं आणि स्वतःला स्वतःच्या नजरेत पाडण्याशिवाय चुकांमधून शिकून स्वतःला पुढे घेऊन जाणारी व्यक्ती यशस्वी होते. कारण आपल्या आत स्वतःला त्रास देणं, स्वतःला कोसणं माणसाला अशा जाळ्यात बांधून ठेवतं की तो ते जाळे कधीच तोडू शकत नाही. तो तिथेच पडून पडून सामाजिक रूपाने सडून जातो. जर स्वतःला वाईट बोलण्याची सवय तुमच्यामध्ये असेल तर लवकरात लवकर ही सवय सोडून द्या. तेव्हाच आयुष्य सोपे आणि सुंदर होईल. 7वी चूक, मेंदूला भूतकाळातील वाईट आठवणी आणि नकारात्मक भावनांनी भरून ठेवणे. भूतकाळात काही चुकीच्या घटना घडलेल्या असतील, वर्षांपूर्वी काही चुकीचं बोललं असेल, त्याच वाईट आठवणींना एकत्र करून त्याचे वाईट बोलणे आजही मनात ठेवून आजही दुःखात राहणं. जेव्हा कोणताही व्यक्ती डोक्यात एवढा सगळा भार घेऊन चालेल, एवढ्या सगळ्या नकारात्मक भावना घेऊन चालेल तर आनंदी आणि शांत मनाने तो कसा काही राहू शकेल. म्हणून आपलं मन आणि मेंदूला शांत करा.
मेंदूचा कचरा मेंदूच्या बाहेर काढलाच पाहिजे. रोज रात्री झोपण्या अगोदर सर्वच सर्व जे विचार आहेत, वाईट भावना आहेत, तक्रारी आहेत स्वतःविषयी, दुसऱ्यांविषयी, त्या सर्व साफ करा. याच्यासोबतच सकाळी सकाळी काही वेळ काढून ध्यान आणि प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा. जीवन खूप सुंदर होईल. 8वी चूक, अवास्तविक इच्छा किंवा अपेक्षा ठेवणं. इच्छा, अपेक्षा ठेवणं आपल्या माणसांचा स्वभावच आहे. पण जेव्हा आपल्या इच्छांना कसला पायाच नसतो, आपल्या ज्या इच्छा पूर्ण होऊ शकत नाहीत हे आपल्याला माहीत असतं, तरीही आपण त्यांचा विचार करतो. त्यामुळे प्रत्येक वेळी तणावात राहू लागतो. दुसऱ्यांसोबतही आपले पटत नाही. आपल्याला आपल्या जीवनातील नकारात्मक गोष्टी जास्त दिसू लागतात. वाईट इच्छांचे ओझे आपल्या मनावर, आपल्या डोक्यावर आपण घेऊन चालतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण या ओझ्याखाली दबत चालले आहोत. जीवन नाराज वाटू लागते. आपल्याला आपले ध्येय गाठण्याची इच्छा होत नाही. चांगले संबंध निर्माण करायची इच्छा होत नाही. अगदी चांगलं जेवायची पण इच्छा होत नाही. पूर्णपणे तणावाचं वातावरण आपण अवतीभोवती करून ठेवतो. म्हणून अवास्तविक इच्छा, अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. नेहमी वास्तविक इच्छा आणि चांगल्या अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत चिंता आणि तणावात यायचं नाहीये. नेहमी शांत आणि स्थिर राहायचं आहे. 9वी चूक, वाईट लोक, वाईट नातेवाईकांपासून लांब न राहणं. जर नातेसंबंध असतील तर ते चांगले असायला पाहिजेत, ज्यात आनंद असेल, प्रेम असेल, मान सन्मान असेल, एकमेकांची पर्वा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आनंद असेल. पण जर एखाद्या स्वार्थी आणि चालाक व्यक्तीसोबत जर तुमचं नातं बनलं असेल, जे रोजचंच डोक्याला ताप झाला आहे, रोजचंच रुसणं फुगणं चालू आहे, रोज तुम्हाला त्यांना मनवत बसावं लागत असेल, ज्यामुळे तुमची स्वतःची कुचंबणा होत असेल, सतत घाबरत राहावं लागत असेल, त्यांच्याशी बोलून फक्त रागच येत असेल, तर अशा नात्यांतून स्वतःला लांब ठेवा. एकटेपणात खूप मजा असते. पण जर असा एखादा व्यक्ती असेल जो रोजचाच डोक्याला ताप झाला आहे, जर त्यांच्यासोबत असे संबंध असतील जे आपण पूर्णपणे तोडू शकत नाही, तेव्हा अशा परिस्थितीत संबंध सीमित ठेवा. ज्या लोकांपासून तुम्ही पिछा सोडवू शकता त्या लोकांना तर पूर्णपणे आपल्या आयुष्यातून बाहेर काढून टाका आणि आपलं आयुष्य खुशालीने जगा. एवढं सांगितल्यानंतर बुद्धगुरूंनी त्यांचे भाष्य संपवले आणि म्हणाले, तर या आहेत काही चुका ज्यांना तू जर सुधारलंस तर जीवनात पुन्हा शांती आणि आनंद भरून जाईल. मित्रांनो, अजून एक चूक आहे जी आजच्या काळात आपल्या मनाला अशांत आणि बेचैन बनवून टाकते. ती आहे डिजिटल डिव्हाइस, सोशल मीडियाचा वापर करणं. आजच्या काळात तर डिजिटल डिव्हाइस आणि सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद करणं अशक्य आहे. पण जे लोक विनाकारण या डिव्हाइसवर लागून राहिलेले आहेत, नेटफ्लिक्स पाहत राहतील, सोशल मीडिया स्क्रोल करत राहतील, एखाद्या वेड्यासारखं पूर्ण दिवस डिव्हाइस चाळत राहतील, ही सवय खूप वाईट आहे. जेवढं तुमच्या कामाचं आहे तेवढंच त्याचा यूज करा, पण त्यातही मध्ये मध्ये ब्रेक घेणं, थोडी रेस्ट करणं गरजेचं असतं. नाहीतर ते तुमच्यातील खूप साऱ्या गोष्टींना खराब करून टाकेल. तुमच्या चेहऱ्याची चमक कमी होईल, तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होईल. ही सवय तुमच्यातील जास्त विचार करण्याच्या सवयीला वाढवून तुमच्यात तणाव निर्माण करेल. म्हणून जेवढं होईल तेवढं यांपासून लांब राहा. कारण काही गोष्टींना आपण पूर्णपणे सोडू शकतो, जसं की बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ. पण डिजिटल डिव्हाइस वापरणं आपण पूर्णपणे बंद करू नाही शकत, कारण आजकाल सर्व काही टेक्नॉलॉजीसोबत जोडलं गेलं आहे. आणि जर आपण कम्प्लिटली डिजिटल डिटॉक्स करायचं म्हटलं तर आपण आपल्या लाईफमध्ये पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून आपण ते पूर्णपणे सोडू शकत नाही, पण त्याचा वापर मात्र लिमिटेड करू शकतो. मित्रांनो, काही गोष्टी सोडायच्या असतात तर काही गोष्टींना लिमिटमध्ये ठेवायचं असतं, तेव्हाच आपलं जीवन चांगलं होतं. मित्रांनो, आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.